लातूर जिल्ह्यामध्ये फळबागा आणि भाजीपाला शेतीला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। एका महिन्यामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने कांद्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे नासाडी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा अटॅक जो आहे तो गारपिटीचा या कांदा पिकावर झालेला आहे आणि त्यामुळे हे कांदा पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हाती पडेल अशा प्रकारचं चित्र नाही आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतात। रेणापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातले शेतकरी आपल्या सोबत आहेत। गरसुळी गावच्या भागामध्ये आपण आहोत। या भागातले शेतकरी प्रामुख्याने भाजीपाल्याची शेती करतात, मात्र आता हातात काहीच येत नाही। तुमचं कांदा पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। हो, उद्ध्वस्त झालेला आहे। मी संतोष मुरलीधर चव्हाण, मुक्काम पोट गरसुळी, तालुका रेणापूर येथील शेतकरी असून मी 9 एकर क्षेत्रावर कांदा पीक काहीतरी चांगलं होईल म्हणून केलं। मल्चिंग पेपर, ड्रीप आणि असा खर्च 9 लाख रुपये माझा शेतीवर खर्च झाला कांदा शेतीवर। आज पूर्ण पीक माझं उद्ध्वस्त झाले गारपिटीमुळं। ही जर गारपीट नसती तर एकरी 30 टन ॲव्हरेज काढायचं ह्या उद्दिष्ट ठेवून मी खर्च केलता, पण आता 30 किलो निघायला महाग झाले। एवढं माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि 2 एकर ज्वारी, 9 एकर बटाट्याचं पीक, तर बटाटे नासूनच जातात। आता काढा आलेत बटाटे, काही काढले तर अर्धा एकर काढलेत बटाटे आणि राहिलेलं 8.5 एकरमधले बटाट्याचं पीक माझं उद्ध्वस्त झालं। एकतर भाव नाही मार्केटमध्ये, भाव 8 आणि 5 रुपये कायले, ती तरी काढून इकडून काहीतरी खर्च निघाला अशी अपेक्षा होती, पण आता ह्याला काढायचंच काम नाही। त्याच्यामुळं प्रचंड नुकसानीत आणि आता कर्जबाजारी झाल्याची पर्याय नाही। आता कसं काय आता काढणीला जो खर्च येईल तो सुद्धा, काढणीचा खर्च काढायला येतच नाही तर खर्च करायचा प्रश्नच नाही। आता ह्याला आता ही काढणे म्हणजे ही रानाच्या बाहेर काढून पुढचे पीक घेण्यासाठी जी लागणारा खर्च आहे त्याला आपल्याकडे आता पैसाच नाही। आता मी म्हणजे शेती एक उमेद नवीन ठेवून काहीतरी बदल करावा म्हणून कराल तो, जरा शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी म्हणून। हे असा फटका बसल्यामुळे आता ही शेतीवर आपलं म्हणजे आता हीच राहिलं नाही। आणखी काही शेतकरी आहेत, मला सांगा तुमच्या शेतामध्ये काय नुकसान काय झालं? टरबूज आहे, ककडी आहे। गारपीटमुळं टरबूज आणि ककडी पार झाली। टरबूज एकरी कमीत कमी 2 लाख रुपये खर्च येते टरबूजाला। टरबूज चांगलं पिकविलेलं आहे, आता सध्या शेतावर आहे। तर टरबूज आता जातं 3 लाख रुपये खर्च केला आहे, तर आता खर्च निघत नाही। काय मागणी आहे आता सरकार? आज सरकारनं अनुदान द्यावं आम्हाला, एवढं आमची भरपाई करून द्यावी। मान्यता मुख्यमंत्री साहेबाला आमची एक विनंती आहे की शेतकऱ्याला हे करावं, की उभं करावं आणि जी चालू बाकीवाले जी आहेत तातडीनं पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकरी करतायत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याची शेती जी आहे किंवा फळबागा जी आहे ते उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।